तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांतीची सुरुवात झाली आणि संक्रांतीच्या या फेस्टिवलमध्ये आपण खूप प्रकारचे चिक्कीज बघणार आहोत. ही आहे साखरेची. हॅलो फ्रेंड्स, आज बनवले साखर आणि तिळीची चिक्की. एकदम खुसखुशीत आणि खूप टेस्टी लागतं ना, एकदम खुसखुशीत आहे. बघा, तुम्ही आवाज ऐकू शकता. इतकं सॉफ्ट झालेलं आहे, क्रंची. झटपट होऊन जाते. गुळासारखा जास्त चिकचिक नसते. साखरेचं पण सोपं असते, पण कधी कधी खाऊ शकता. खूप टेस्टी बनते आणि बोललेल्या प्रमाणात तुम्ही करून बघा, खूप टेस्टी होईल साखर आणि तिळीची चिक्की. चला बघूया पूर्ण व्हिडिओ. ह्या चिक्कीला करण्यासाठी 1 वाटी तीळ भाजून घ्यायचं चांगलं. जवळजवळ 5 ते 6 मिनटात चांगलं खुसखुशीत भाजून रेडी होऊन जाते. मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. लगेच आपले कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं, साजूक तूप घालून, आणि 1 वाटी साखर घालून चांगलं विरघळून घ्यायचं, मेल्ट होऊ द्यायचं. म्हणजे हलका गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर खालच्या सरफेसला कुठेही तुम्ही प्लेटमध्ये करत असाल तर प्लेटला तूप लावून घ्या, नाहीतर प्लॅटफॉर्मवरती तूप चांगलं लावून घ्या. ते झालं चांगलं, एक कॅरमल झालं बघा साखर. आता त्याच्यामध्ये जे भाजलेलं तीळ आहे ना, ते घालून हलवून घ्यायचं आणि प्लॅटफॉर्मवरती घालून टाकते मी. घालून चांगलं लाटण्याला पण तूप लावून चांगलं लाटून घेते. मध्ये मध्ये थोडंसं पाणी लावून लाटून घ्या. मग त्याच्यासाठी सरफेस एकदम पापड पण चांगलं एकदम फ्लॅट बनते. मध्ये मध्ये हलकं पाणी लावत लाटून घ्यायचं. मग 2 ते 3 मिनटात आपली चिक्की, साखरेची चिक्की रेडी होते. खूप खुसखुशीत आणि क्रंची. हात लावून तर असं तुटती बघा. असे रेडी झालेत. तुम्ही पण करू शकता. खूप सोपं आहे. मध्ये मध्ये जेव्हा चिक्की लाटतो तेव्हा पाणी लावायचं जरा हलकंसं लाटण्याला. मग तेव्हा कुठं चांगलं लाटले जाते. चिक्की पण चांगली एकदम खुसखुशीत होते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.